ज्येष्ठ नागरिक आदरणीय स्वपनराव इंगवले पाटील, त्याचप्रमाणे नगरसेविका लताताई खोमने, माजी सभापती सुरेश शेठ चोंदे, त्याचप्रमाणे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले दिलीप शेठ बालवडकर, त्याचबरोबर हरिभाऊ साठे, बाबासाहेब इंगवले, बाळासाहेब साठे, विजय जगताप, सुनील साठे, त्याचप्रमाणे शिवाजीराव मदने, माजी नगरसेवक हनुमंत खोमने, कामगार नेते विलास सपकाळ आणि ज्यांचा या ठिकाणी आता सत्कार झाला आणि ज्यांनी आपलं शैक्षणिक जीवन पूर्ण केल्यानंतर या जीवनामध्ये काहीतरी करून दाखवलेलं आहे, असे आजचे सत्कारमूर्ती आदरणीय संतोष मदने, सुनील कायगुडे, दीपक गादरे, राजेंद्र कोकणे सर, तुषार जिठे, ज्ञानेश्वर बडगे, पवित्रा भागवत आणि स्नेहल सोनवणे, त्याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे राजीव गांधी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आमचे नेते श्री सचिनजी साठे, त्यांचे सर्व सहकारी मित्र ज्यांचा या ठिकाणी गुणगौरव झालेला आहे आणि होणार आहे, असे माझे विद्यार्थी मित्र आणि या परिसरामध्ये उपस्थित असलेले सगळे नागरिक बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी या ठिकाणी 10वी आणि 12वी ज्या विद्यार्थ्यांनी आपले जे प्रावीण्य दाखवलेलं आहे आणि जे आता उद्याच्या पुढच्या शिक्षणासाठी जाणार आहेत, अशा सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर या ठिकाणी विशेष सत्कार आणि विशेष कार्य केलेल्या सत्कारमूर्ती यांनाही या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि राजीव गांधी सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं जो काय हा उपक्रम गेल्या 10 वर्षामध्ये सातत्याने आयोजित केलेला आहे, खरोखरच आजच्या ह्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर स्पर्धेचं युग निर्माण झालेलं आहे। विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांबरोबर पालकांचं आज परत एकदा शिक्षण चालू झालेलं आहे। नुसते विद्यार्थ्यापुरते जर आपण पाहिलं असेल की एक 20-25 वर्षापूर्वी आपला पालक किंवा आपला पाल्य शाळेत गेल्यानंतर मुलगा आणि मुलगी आपण निर्धास्त असायचो आणि संपूर्ण जबाबदारी त्या शाळेवरती आणि त्या शिक्षकावरती असायची, परंतु आता उलटी परिस्थिती आहे। आता आपल्या पाल्याला आपण शाळेमध्ये पाठवल्यानंतर शाळेतील शिक्षक आणि शाळा आज सर्व पालकांना कामाला लावलेला आहे आणि शाळेचा अभ्यास करून घेतला पाहिजे, पाल्याला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, शिकवणी लावली पाहिजे। ह्या परिस्थितीमधून आज ह्या विद्यार्थ्यांनी जे काही यश संपादन केलेलं आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी मी कौतुक करतो आणि आपण ज्या ठिकाणी आहोत विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन म्हणता येणार नाही, परंतु चांगलं एक कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे, पुढं आपला विषय कसा निवडला पाहिजे, आपण काय केलं पाहिजे आणि आपल्याबरोबर आपल्या अगोदर जे काही मोठे ज्यांनी शिक्षण घेतलेले आहे ते कसे मोठे झालेले आहेत याचा आदर्श घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी करायचं ही जिद्द आपण विद्यार्थ्यांनी त्या मनामध्ये ठेवली पाहिजे, तरच आपण उद्या भारताचा चांगला नागरिक घडवू शकतो। कारण की भारतामध्ये हे असा एक भाग आहे पुणे शहर की या शहरामधून हा एक चौक आहे, ह्या चौकामधून अनेक रस्ते जगाच्या पाठीवर जात असतात आणि ज्या भागामध्ये आपण राहतो ह्या भागामध्ये विद्येचं माहेरघर असून सुद्धा या औद्योगिक शहर आहे, या ठिकाणी कुशल कामगार पाहिजे, त्याप्रमाणे कुशल इंजिनियर पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या बाजूला हिंजवडी क्षेत्रामध्ये IT पार्क या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि हे तुमचं आमचं नशीब आहे। फक्त आपण कशा पद्धतीने गेलं पाहिजे, शिक्षण घेताना याचा विचार केला पाहिजे की आपण जे काही स्पर्धा आहे ह्या स्पर्धेमध्ये आजची गरज आहे की तुम्ही चांगल्या गुणांनी पास झालं पाहिजे। या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने झपाट्याने प्रगती होत आहे त्या पद्धतीने सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी अनेक रोजगार निर्माण होत आहे आणि हे रोजगार जर आपल्याला मिळवायचं असेल, त्याच्यामध्ये आपल्या संधीचं सोनं करायचं असेल तर त्या पात्रतेमध्ये आपण शिकलं पाहिजे। नाहीतर 50%, 30%, 40% नोकऱ्या भरपूर आहेत, पण कुणाला आहेत जे चांगले शिक्षण घेतात, चांगल्या परिस्थितीतून जातात, असे यांना नोकऱ्या भरपूर आहेत। ऑटोमोबाईल इंडस्ट्री
चायनानंतर जगामध्ये आता भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या झपाट्याने प्रगती होत आहे। याचा विचार करून आपल्या पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याला कुठल्या प्रकारे कशा प्रकारे शिक्षण दिलं पाहिजे आणि भविष्यामध्ये कशाची गरज या देशाला या शहराला किंवा आपल्या पंचक्रोशीला आहे याचा विचार करून आपण काम केलं पाहिजे। कारण तो पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी संपूर्ण नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। हे कशामुळे आले? आपल्या ह्या शहराचे औद्योगिकीकरण झाल्यामुळे आले आणि म्हणून या ठिकाणी अनेक गोष्टी निर्माण झालेल्या आहे। कदाचित आपल्याला माहीत नसेल, जगामध्ये सर्वात मोठं ऑटो हब जे काय आहे हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे, की सर्वात जास्तीत जास्त कंपन्या ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत। जनरल मोटर्स असेल, टाटा मोटर्स असेल, महिंद्रा कंपनी असेल, व्होक्सवॅगन असेल किंवा मर्सिडीज बेंज असेल, हुंडाई मोटर्स असेल, अनेक कंपन्या आहेत। हे जगामध्ये सर्व कंपन्या चाकण आणि आपल्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये हे आलेले आहेत। त्याचबरोबर अजून एक संधी आपल्याला आहे, IT पार्क या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून आपल्या पाल्यांना आणि आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांना पालकांनी याचा विचार करून त्यांचा कल पाहून त्या पद्धतीने आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे। आणि हा गुणगौरव समारंभ किंवा ज्या सत्कार मूर्तींचा या ठिकाणी समारंभ आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्यांचा सत्कार केलेला आहे, याच्या पाठीमागची भूमिका एकच असते की सत्कार झाल्यानंतर जे काही दुसरी लोक असतात, दुसरी मुलं असतात, त्यांनी त्याची प्रेरणा घेतली पाहिजे आणि पुढच्या वर्षी आपलाही सत्कार यासारखा झाला पाहिजे, याच्यासाठी हा सत्कार समारंभ असतो। आणि म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी अधिक बोलणार नाही, बांदोडकर साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी घ्यायचं आहे, परंतु आपल्याला संधी भरपूर आहे। पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये जो काही भारत महासत्ता होणार आहे आणि त्याच्यामध्ये पुणे भाग, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर महत्त्वाचा वाटा उचलणार आहे आणि त्याच्यामध्ये आपलं योगदान पाहिजे। आणि म्हणून आपण चांगलं काम आणि चांगलं आपण एक नागरिक बनलं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे, वकील झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, अशा पद्धतीचं ध्येय समोर डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी हे काम केलं पाहिजे आणि त्याचबरोबर पालकांनी त्यांना ती साथ दिली पाहिजे। आता दुसरा एक भाग आहे की जे स्वर्गीय राजीव गांधी सेवा प्रतिष्ठान यांनी गेले सातत्याने या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करतात। मी बऱ्याच कार्यक्रमाला या ठिकाणी आलो, परंतु आज प्रमुख पाहुणे किंवा प्रमुख उपस्थिती म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे। सचिनजी साठे यांच्याबद्दल थोडंसं बोलावंसंच वाटतं, आमचे मित्र आहेत, परंतु त्याच्या अगोदर आमचे नेते आहेत की मी अनेक नेते पाहिले, परंतु जुन्या पद्धतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील किंवा अनेक जुने मंडळी असतील, गिंगावले साहेबांना माहीत असेल की ज्या पद्धतीने राजकारण करायचं, ज्या पद्धतीने राजकारण करत होते त्या पद्धतीने राजकारण करणारा हा युवक या ठिकाणी आहे। खरोखर ज्या ठिकाणी काही संबंध नाही, कामगार क्षेत्रामध्ये त्यांना जर आम्ही सांगितलं सचिन भाऊ आमचं असं काम आहे, स्वतःचं काम समजून काम करणारा हा माणूस आहे की त्या ठिकाणी मला काय मिळणार आहे का, त्याचा काय फायदा आहे का, असं कधी न पाहणारा आणि सतत एवढा कमी वयामध्ये आणि याच्यामध्ये राष्ट्रीय राजकारणामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये असा एकही तरुण नेता नाही किंवा जुना नेता नाही की या सचिन साठे यांना टोटल महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत सगळे लोक ओळखतात। परंतु त्यांचा अजून एक स्वभाव आहे, ओळख तुम्ही जर पाहिले असेल तर अनेक नेते आले, त्यांच्या माध्यमातून अनेक त्यांनी कामं केलेली आहेत, परंतु स्वतःसाठी आतापर्यंत ते काही मागत नाही। आम्ही विचारतो तुम्ही का मागत नाही, तुमचे सगळेच मंडळी ओळखीची आहेत, ते म्हणतात आम्ही पक्षासाठी काम करणं दिल्याशिवाय मी काय घेणार नाही। परंतु याची जाणीव सचिन भाऊ या ग्रामस्थांना आहे। निश्चित हा जी काही मंडळी उपस्थित आहे आणि आपण ज्या पद्धतीने राजकारण करता आणि ज्या पद्धतीने आपले विचार आहेत, म्हणजे थोडक्यात एक विचार आता त्यांनी सांगितलं आपल्याला की मी वैशिष्ट्य आहे, आम्ही गुणगौरव समारंभ घेत असतो, परंतु आमची काय असते मेरिट त्याला 60%, 65%, 70%, 80%च्या वरती विद्यार्थ्यांचा सत्कार करणार। परंतु त्यांनी आता सांगितलं की सगळ्यांची परिस्थिती, कोण आजारी असतो, कोणाची परिस्थिती नसती, कोण प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करून पास झालेला असता, मग त्याला किती 35% मार्क असू द्या नाही तर 40% मार्क असू द्या, त्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत जाऊन पाहणारा असा हा कार्यकर्ता आहे आणि समाजसेवक आहे। खरं त्यांचं कौतुक केलं पाहिजे। हा वेळ त्यांचा कौतुकाचा नाहीये, परंतु ज्या पद्धतीने ते काम करतात, स्वतःचं काम समजून काम करतात आणि म्हणून आमच्या सारखे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत आणि यांच्या तुमच्या चांगल्या कार्यासाठी आम्हाला आम्हाला खारीचा वाटा म्हणून आपण काय सांगितलं, निश्चित आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू आणि या ठिकाणी परत एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या भविष्यासाठी शुभेच्छा आणि याच ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सन्माननीय नेवाळे साहेब। सत्कार माणसाला प्रेरणा देतात आणि प्रेरणेतूनच खरा तर इतिहास घडतो। यानंतर आपण ज्यांचे विचार आणि त्याचबरोबर ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आतुर आहोत
असंभव नावाची मालिका आपण पाहिली की ज्या सिरियलचं सुरुवातीचं टायटल सॉन्ग असेल किंवा राधा ही बावरी आणि गालावर खळी ही गाणी आजही जगभरातील रसिक प्रेक्षकांना डोलायला लावणारी, ज्यांच्या मुखातून आपण ऐकली, ज्यांच्या आवाजातून ती सादर झाली, ते आदरणीय व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहे. जी टी व्हीच्या सारेगम संगीतविषयक लोकप्रिय मालिकेचा विजेता असणारा आणि 2003-2004 यामध्ये झी गौरवचा सर्वोत्कृष्ट गायक म्हणून पुरस्कार प्राप्त झालेला एक दिग्गज गायक आज आमच्या सर्वांच्या मध्ये उपस्थित आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, त्याचबरोबर व्ही शांताराम सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार क्षण या चित्रपटाला त्यांना मिळाला. विशेष त्यांची ओळख सावली या चित्रपटामध्ये एक प्रमुख भूमिका म्हणून त्यांनी भूमिका देखील साकारली. म्हणजे एक उत्तम कलाकार, एक उत्तम गायक आणि खरं तर एक उत्तम मार्गदर्शक म्हणून त्यांची ख्याती आहे. मी आदरणीय स्वप्नीलजी बांदोडकर यांना विनंती करतो की आमच्या सर्व प्रेक्षकांशी आपण संवाद साधावा आणि एक 2 गाण्यांची झलक आपण सादर करावी अशी आमच्या सर्व प्रेक्षकांची मागणी आहे. माननीय स्वप्नील. स्वर्गीय राजीव गांधी प्रतिष्ठान आयोजित गुणगौरव समारंभामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, सचिन भाऊ साठेजी ह्यांचा मी खरंच आभारी आहे मनापासून खूप, की इतक्या चांगल्या कामासाठी त्यांनी मला इथे आज आमंत्रित केलं. श्री विष्णुपंत नेवाळेजी, अध्यक्ष टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, आणि माझ्या गुरूंचे अतिशय जवळचे मित्र दिलीपजी, त्यांचाही मी खूप खूप आभारी आहे. त्यांनी मला इथे आज बोलवलं आणि आपल्या लोकांमध्ये येण्याची ही संधी दिली. आणि सर्व मान्यवर, रसिक बंधू भगिनी, खूप छान वाटते इथे येऊन. एक छोटंसं गाव आहे पिंपळे निलख, हे या गावात मी पहिल्यांदा आलो आणि इथे एक कार्यक्रम करायची इच्छा आहे, पण जशी संधी मिळेल तशी जरूर मी करीन. पण आज एका वेगळ्या निमित्ताने इथे आलोय. सचिन भाऊंनी मला इथे आमंत्रित केलेलं आहे. मी 10वीत असताना मला खूप वाटायचं की कोणीतरी सत्कार करावा. 50% मार्क मिळायचे मला, कारण माझं लक्ष सगळं गाण्यात होतं. तेव्हा सत्कार सगळे माझे गाण्याच्या बाबतीतले असायचे. पण मला असं वाटतं पुढच्या जन्मी मला पिंपरी निलख गावात जन्माला यायला लागेल आणि मला पण आवडेल अभ्यासाच्या बाबतीतला सत्कार स्वीकारायला. पण खूप छान आहे, सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन मनापासून. इतका मोठा नेता, इतका मोठा मार्गदर्शक आपल्या पाठीशी आहे, आपल्याला सपोर्ट करतोय, ही खूप छान गोष्ट आहे. प्रत्येक दिलासा देणारी गोष्ट आहे मनाला, की काही तुमचं जर अडलं तर साठेसाहेब आहेत तुमच्या मदतीला आणि तुमच्या मदतीला धावून येतील. ही एक जी जाणीव आहे ती तुमच्या मनात असून दे नेहमीच. आणि माझ्या वतीने जर काही छोटंसं काही माझी मदत लागेल तर मी जरूर तुमच्यासाठी धावून येईन. एवढी मी काय आश्वासन देऊ शकत नाही, पण मी तुम्हाला माझं वचन देतो. आणि मी फार बोलू शकत नाही कारण मी गायक आहे, तर माझी काही 2 गाणी आपल्यासमोर सादर करतो. चालत असेल तर गोड मानून घ्या. तुमच्या टाळ्या माझ्यापर्यंत येऊन द्या पण गाण्याबरोबर. संभाळून येऊ का? गालावर खळी, डोळ्यात धुंदी, ओठावर फुले लाली गुलाबाची, कधी कुठे कसा तुला सांग भेटू, वाट पाहतो मी एका इशाऱ्याची, जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू, माझा रंग तू घे, तुझा रंग मला दे.
गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर फुललाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे You're the one who took his heart away. He loves you, thinks about you every night and day. He loves you with your smile in his eyes. Through the lows and highs, he is waiting for the moment when you say, I love you, You're the one who took his heart away. He loves you, thinks about you every night and day. I love you, I love you, I love you. हो कोणता हा मोसम मस्त रंगांचा तुझ्या सवे माझ्या जीवनी आला सुने सुने होते किती मन माझे आज तेच वाटे धुंद मधुशाला जगण्याची मज आता कळते मजा नाही मी कोणाचा आहे तुझा जगण्याची मज आता कळते मजा नाही मी कोणाचा आहे तुझा सांगतो मी घर घर तुझ्यासाठी जीव झोरे मन माझे करारे कधी तुझ्या पुढे पुढे कधी तुझ्या मागे मागे करतो मी इशारे हे जाऊ नको दूर तू जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे You're the one who took his heart away. He loves you, thinks about you every night and day. He loves you with your smile in his eyes. Through the lows and highs, he is waiting for the moment when you say, I love you. धन्यवाद. आता राधाई बावरी गातो आपल्या समोर. तुम्ही सगळे गाल का माझ्या बरोबर रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर